नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्यातूनच मंडळी चांगल्या गोष्टीला आपण चांगलं म्हणत आहोत आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना खरंच खूप फायदा होत आहे. आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांना जाणवलं असेल की जन्माला आलेला प्रत्येक जीवजंतू आपलं आयुष्य सुखकारक करण्यासाठी झटत असतो, काहीतरी चांगला विचार करत असतो. हा विचार आपण एकमेकांपर्यंत पोचवत आहोत. त्याच अनुषंगाने मंडळी मागच्या भागामध्ये आपण जलयुक्त अकोला हा जो भाग बघितलेला होता ना, तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आहे. तुमच्या प्रतिसादावरून आमच्या लक्षात आलं, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि या सगळ्यातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पाणी मिळवण्याबाबतची एक जागरूकता आता सर्व दूर नक्कीच निर्माण झालेली आहे आणि हे खूप आशादायी चित्र आहे. आणि ह्याच्यामध्ये आपली युवा पिढी खूप आघाडीवरती आहे. कुठेतरी व्यवस्थेवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा हा युवक वर्ग करतो आहे ना, हे सगळंच खूप आशादायक असंच हे चित्र आहे. आणि त्यातूनच मंडळी युवकांनी केलेली अनेक संशोधनं आमच्यापर्यंत पोचत आहे. यथावकाश आम्ही ती तुमच्यापर्यंत पोचवणार आहोतच. पण तुमच्याकडे अशी काही नवीन प्रयत्न असतील किंवा सकारात्मक चांगले प्रयत्न असतील ना, तर ते जरूर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारच्या माध्यमातून आपण ते सर्वांपर्यंत पोचवूया. कारण या जनता दरबारच्या माध्यमातून आपल्याला एक सकारात्मक भवताल आपल्या भोवती आपल्याला तयार करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये नातं असेल ते फक्त माणुसकीचं असेल, विश्वासाचं असेल, आधाराचं असेल, संवादाचं असेल. अर्थात संवाद हवा असेल तर जनता दरबारची आवश्यकता आहेच. आणि त्यासाठीच जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. आणि मंडळी गेल्या काही भागांपासून आपण विदर्भाचा दौरा करत आहोत आणि ह्या दौऱ्यादरम्यान आपण विदर्भातल्या जलयुक्त शिवार अभियानाची जी नेमकी कामं काय झालेली आहेत, त्याची यशोगाथा काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, याविषयीची सगळी वस्तुनिष्ठ माहिती आपण त्यातून जमा करत आहोत. आणि त्यासाठी आपण विदर्भाच्या दौऱ्यावर आहोत. आणि मंडळी त्यातून आम्हाला खूप आशादायक चित्र आम्हाला दिसलं. आणि त्यातूनच आज आपण थेट जाणार आहोत मध्य प्रदेशच्या सीमेलगत पेंच अभयारण्यामध्ये, इथल्या आदिवासी भागामध्ये. इथेही रस्त्याने जाताना खोलीकरणाची कामं, बंधारे, भरलेली शेततळी, विहिरी, निरनिराळी पिकं आम्हाला दिसली. अर्थात मंडळी ह्या भागामध्ये आम्ही 15 मार्चच्या आसपास गेलेलो होतो. अतिशय रणरणत्या उन्हात अतिशय अशी काहिली होत होती. याच्यामध्ये आम्ही भ्रमंती केली आणि ह्या भ्रमंतीमध्ये नेमकी पीक परिस्थिती काय आहे, पाण्याची परिस्थिती काय आहे, याचा वस्तुनिष्ठ आढावा आम्ही घेतला. बंधारा आते ಏರ್ ಜಮಾ ಆಯ್ತಾ ಅದೇನ कारण ते माकून ಒಳ್ಳೆ फायदा होतो. ईद मावा नाटेगा इधर बंधारा बने माते थोड़ा सा माकून फायदा है. पर फिर जरा कमजोर वाते जरा अच्छा वाते बंधारा थी एर निंदिता वंजिना फसल अच्छा आतो. नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातल्या झिंझिरिया या छोट्याशा आदिवासी गावातला हा आदिवासी ग्रामस्थ आहे. जलयुक्त शिवारबाबतली ही माहिती याच्या भाषेत देत होता. ही भाषा आहे गोंडी भाषा. ही भाषा जरी आपल्याला समजली नाही ना मंडळी, तरी त्याच्या देहबोलीतून काहीतरी सकारात्मक, काहीतरी फायद्याचं घडलेलं आहे हे त्याच्या बोलण्यातून आपल्याला नक्की जाणवलं असेल. अर्थात नंतर त्यांनी मराठीतूनही आपल्याशी संवाद साधला. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे? काय 5.5 एकर. वा, मग काय काय लागतं तिथे? तुम्ही काय काय पेरता, पिकं काय काय घेता? तिथं चणे, छोले, हो गहू, वांगे, कांदे, काय म्हणतात आपले भेदरे, बर गवार, बर. मग भाजीपाला सगळा खरीप आहे. वालाच्या शेंगा. अरे वा, किती येतं उत्पादन? तुरी. जमीन कशी आहे ही? हे शेती चांगली आहे. सुपीक आहे म्हणजे? हा, सुपीक आहे. सुरुवातीचे जसं आपलं जवळ विहीर आहे पण तेथे तेवढा पाणी नाही साठवत, तर तेवढं पीक नाही होत होती. आता कृषी विभागाकडून जे येते त्यांच्या काम झाला, बंधारा झाला, कोल केले, त्याच्यामध्ये जे पाणी जमा झाला त्याच्यानं थोडा म्हणजे बहुतसा फायदा झाला आहे. 4-5 तास शेतीला पाणी दिलं ना तरी रात्रभरामध्ये परत तेवढंच पाणी आमच्या विहिरींना येतं, असं ह्या साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जेवढा पाणी आहे सध्या आता ते अगर मोटर चालू केले ना, ते पाणी संपला तर रात्रभर तेवढंच पाणी सध्या जमा होऊन जाते. हे बंधारा बनलेला आहे. बंधाऱ्यापासून आम्ही फायदा घेत आहोत. हो, हे धान वगैरे पसरलेलं
इथं पंप वगैरे विहीर आहे, पण विहिरीला पाणी नाही पुरत ना जी. हो, हे थोडंसं बंधाऱ्यामध्ये पाणी आहे तर आम्हाला फायदा होत आहे म्हणा. आम्ही खोटं नाही सांगत, बंधाऱ्यापासून आम्हाला खूपच फायदा होत आहे. तूर आहे, हे ते माल, तुरीला बी पाणी दिलो आम्ही, नाही एक पाणी पट पाणी तुरीला बी दिलो. बंधारा भरलेला होता तर तुरीला बी दिलो. मग हे बंधाऱ्याच्या काढून लावलं तुरी, अजून फायदा झाला गेला आम्हाला. आता हे मतलब स्टार्ट झाला आहे यंदा. जसं धान येणं तर बरं झाले. आता हे जे मार्गाने लावले आहेत हे आता इथे चालू आहे. फायदा आहे. मतलब एवढा मार्ग नाही लावत होतो, पाणी नाही होता तो. आता पाणी आहे तर सध्या थोडा वाढला आहे. मार्गन म्हणजे भाजीपाला. बर, प्यायच्या पाण्याचं काय? प्यायचं पाणी मिळते का नाही? प्याच्या पाणी ते विहिरीतून आहे का नाही? आहे, आता आहे सध्या. आणि पुढचे 2 महिने काय? नाही, राहते आमच्या विहिरीत. तिकडे पाणी भरपूर आहे. आमच्या विहिरीत राहते. आणि हे बंधाऱ्यामध्ये आता पहा, यावरतीच पाणी आहे, नाही तर बंधाऱ्यात राहे पण कम पाणी राहत होता. पण यावरती हे खोलीकरण केल्यामुळे आणि हे आता पाऊस आलेला आहे अजून, तर थोडंसं पाणी आहे. मंडळी, पूर्णपणे जंगलांनी वेढलेला असाच हा परिसर आहे. बाहेर उन्हाची काहिली होत होती तरीही इथल्या वनवैभवामध्ये कुठलीही कसर नव्हती. आकाशाला टेकलेले महाकाय वृक्ष आपला पसारा सांभाळत होते. नागमोडी धावणाऱ्या जंगलवाटा, पक्ष्यांची किलबिल, मध्येच डौलदार छोटी छोटी गावं, तिथले रहिवासी, सारच रमणीय. मंडळी, साक्षात कवी कुलगुरू कालिदासाला भूल घालणारा हा परिसर रामटेकचा. पण आज आपण आधी रामगिरी पर्वतावर जाऊया, तिथला इतिहास जाणून घेऊया. मुळात इथे श्री रामचंद्र वनवासात असताना इथे आले होते. तेव्हा अगस्त्य ऋषींचे इथे वास्तव्य होतं. पण त्यांच्या यज्ञकर्मामध्ये राक्षस अडथळे आणत होते. तेव्हा श्रीरामानं ह्या राक्षसांचा निप्पात करण्याचा टेक किंवा शपथ त्यांनी त्या काळी घेतली होती, जी त्यांनी पूर्णही केली. त्यामुळे आजही रामटेकला घेतलेल्या शपथा वचनं पूर्ण होतात असा समज आहे. म्हणजेच रामटेक या शब्दाची फोड आपल्याला कळली असेल की रामाने घेतलेलं वचन किंवा शपथ म्हणजेच टेक म्हणजेच रामटेक, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मंडळी, नागपूरकर भोसले घराण्यानं बांधलेलं सुंदर सुबक राम मंदिर भक्तीची प्रचिती इथे देत आहेच. त्याचबरोबर ह्या गडावर कवी कुलगुरू कालिदासांचं सुंदर स्मारक आहे. मेघदूत हे संस्कृत भाषेतलं खंडकाव्य कवी कालिदासानं इथे रचलं. या खंडकाव्याचं रचनाकाल गुप्त काळामध्ये इसवी सन 4 ते इसवी सन 6 शतक असावं असं मानलं जातं. या काव्याची 111 कडवी आहे आणि हे काव्य पूर्व मेघ आणि उत्तर मेघ अशा 2 विभागामध्ये आहे. पत्नी विरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षानं स्वतःच्या पत्नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत हे काव्य आहे. भाषा कल्पना विलासाच्या अप्रतिम सौंदर्यानं नटलेलं हे काव्य मेघदूत आज जागतिक संस्कृतीचं परिमाण बनलेलं आहे. इतिहासाच्या या साऱ्या खाणा खुणा निशाणा वैभव यातूनच आपलं हे जगणं सुरू आहे अव्याहत. अर्थात हे जगणं जगत असताना आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काय ठेवलंय हाही प्रश्न मनामध्ये येतो. आणि सध्याच्या या पाणी टंचाईच्या कालखंडामध्ये आपण पुढच्या पिढ्यांसाठी काय ठेवलंय हा जर का प्रश्न विचारला ना तर उत्तर एकच येतं, जलयुक्त शिवार अभियान. जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले. निसर्गाने जे आपल्याकरता तयार करून ठेवलं आहे त्याचाच जर योग्य उपयोग केला तर खऱ्या अर्थानं आपण शेतीला शाश्वत पाणी देऊ शकतो. आणि मग राळेगण सिद्धीचा पॅटर्न असेल, शिरपूरचा पॅटर्न असेल, हिवरे बाजाराचा पॅटर्न असेल, या प्रत्येक पॅटर्नचा अभ्यास करून आणि त्यानुसार आपण जलयुक्त शिवार ही योजना तयार केली. योजना जरी सरकारने तयार केली तरी सरकारची योजना राहिली नाही, कारण या योजनेमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा होता. आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मी अभिनंदन करेन, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एवढा मोठा लोकसहभाग दुसऱ्या कुठल्याच योजनेला मिळाला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेने याच्यामध्ये सहभाग दिला. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्याने खूप आघाडी घेतलेली आहे. आमच्या इथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पहिल्या फेजमध्ये 313 गावांची निवड करण्यात आलेली होती आणि 313 गावांमध्ये आम्ही जलयुक्त शिवार योजनेची ऑलमोस्ट 3,500 कामं केलेली आहेत. त्या 3,500 कामापैकी 3200 कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि 300 कामं आम्ही 31 मार्चपर्यंत कंप्लीट करू. या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जितक्या आम्ही कामं केली आहे त्यामुळे ऑलमोस्ट 10,000 हेक्टर इतक्या एरियाला आम्ही इरिगेशन फॅसिलिटी पुरवू शकतो. म्हणजे इतका नवीन एरिया आम्ही इरिगेशन अमरेला अंतर्गत आणलेला आहे. याच्या व्यतिरिक्त 15,000 TCM एवढा पाणीसाठा आम्ही क्रिएट केलेला आहे.
ऑलमोस्ट 39,44,000 एवढा गाळा आम्ही याच्यातनं लोकसहभाग आणि सरकारी यंत्रणेमार्फत आम्ही काढलेला आहे. नद्या नाल्यांचं खोलीकरण असेल, बंधारे असेल, शेततळी असेल, बांधबंदिस्ती असेल, या साऱ्या कामांमुळे इथे पाणी नक्की गवसलेलं आहे. मी विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो की उमरेड सब डिव्हिजनमधील कुही तालुक्यात लांजा आणि मोहाडी या 2 गावामध्ये आम्ही जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 48 शेततळी तयार केली आणि 48 शेततळ्यामुळे लोकांचा जो पाणीसाठा लोकांना मिळाला त्याचा उपयोग त्यांनी खरीप ॲज वेल ॲज रबी सीझनमध्ये सुद्धा केला. त्यामुळे त्यांची ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. याच्याशिवाय सुद्धा काटोल आणि नरखेड हा आमचा डार्क झोन होता. इथे सुद्धा जलयुक्त शिवारांतर्गत मोठ्या प्रमाणावर कामं केल्यामुळे लोकांना यावेळेस त्यांच्या सिंचनासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये पाणीसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. 313 गावामध्ये ऑलमोस्ट आमची 15 गावं अशी होती जिथे मागील वर्षापर्यंत टँकर आम्हाला पुरवू लागायचा होता. यावेळेस 15हून संख्या फक्त 6वर आलेली आहे आणि 6ही गावंसुद्धा आम्ही टंचाईमुक्त आम्ही या नेक्स्ट सीझनपर्यंत करून टाकू. आणि ह्या साऱ्यामुळे आता टँकरची संख्या नक्की कमी झालेली आहे. त्याचबरोबर मंडळी, बरेचदा काय होतं की पिकांना जेव्हा शेवटचं पाणी द्यायचं असतं तेव्हा ते पाणी संपलेलं असतं. अशा वेळेला शेततळ्यांचा खूप उपयोग होतो आहे. पिकांसाठी संरक्षित पाणी शेततळ्यांमुळे निर्माण झालेलं आहे. रामटेक तालुक्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये आता जे हे वर्ष आहे, येणारं आर्थिक वर्ष संपणार आहे, त्याच्यामध्ये एकंदर 138 शेततळे झालेली आहे. आणि हे खापागाव, या खापागावामध्ये साधारणतः 5 ते 6 शेततळे झालेली आहेत. आपण बघता आहात की या शेततळ्यामध्ये सुद्धा यावर्षी पाणी लागलेलं आहे आणि हे यावर्षीच शेततळ आहे. आता येणाऱ्या हंगामामध्ये हा शेतकरी या ठिकाणी ज्याचं भात लागणार आहे त्या भाताला हा पाणी देऊ शकेल. दरवर्षी ह्या भागातला प्रॉब्लेम असा असतो की शेवटचं जे पाणी असतं भाताला लागणारं ते पाणी नाही मिळालं की हा धान कमी येतो, त्याचं उत्पन्नामध्ये घट होते. या ठिकाणी आज मार्च महिन्यासारख्या हंगामातसुद्धा पाणी दिसतं आहे. हे जर का पाणी यावर्षी जर का येणाऱ्या वर्षी जर का याने या पिकाला जर का वापरलं भातसारख्या पिकाला तर निश्चितपणे फायदा होईल. आणि म्हणूनच मंडळी, सरकारने आता मागेल त्याला शेततळं ही योजना कार्यान्वित केलेली आहे. आपापल्या शेतामध्ये शेततळी नक्की घ्या. त्याच्याबाबतची जी सगळी माहिती आहे, प्रक्रिया आहे, ती तुम्ही जाणून घेण्याची आवश्यकता आहे. असं मागेल त्याला शेततळी सुद्धा स्कीम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. आणि यावेळेस आमचा जो मेजर स्ट्रेस आहे की आमचा जो जुनी स्ट्रक्चर्स आहे त्याला आम्ही कसं रिवाईव्ह करू शकतो. आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही फर्स्ट फेजमध्ये ॲज वेल सेकंड फेजमध्ये जे 125 गावामध्ये आहे त्याच्या मागे आम्ही लागलेलो आहे. सेकंड फेजमध्ये 1100ची तुटफुटी कामं आहेत, त्याचं आम्ही 15 एप्रिलपर्यंत कामं आम्ही सुरू करू टाकू. काही कामं सुरू केलेली आहेत. मंडळी, ह्या भागामध्ये फिरत असताना आम्हाला संत्र्याच्या बागा तर बऱ्याच प्रमाणात दिसल्या, आंब्याच्या बागाही दिसल्या होत्या. मागच्या वर्षी झालेल्या या कामांमुळे ह्या वर्षी आदिवासी बांधवांनी दुबार पिकं सुद्धा घेतलेली आहेत. मात्र ह्या गावामध्ये परिस्थिती अगदी उलट आहे. या ठिकाणी मघा अन्सारीजींनी आपण जसं सांगितलं तर त्यांचं ज्या ठिकाणी 40 क्विंटल उत्पन्न व्हायचं त्या ठिकाणी त्यांना 90-95 पर्यंत उत्पन्न होऊ शकलेलं आहे. म्हणजे जवळपास 1.5 ते 2.5 सरासरी लोकांना या जलयुक्त शिवारमुळे फायदा झालेला आहे. आपण बघताय या ठिकाणी नाला खोलीकरणाची कामं झालेली आहे. ह्या नाली खोलीकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा झाला आणि या पाणीसाठा झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी पंप लावली. पंपावरती सुद्धा धानाची शेती, काही ठिकाणी तूर, काही ठिकाणी भाजीपाला, विशेषतः या पट्ट्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची यासारखी पिकं घेतली जातात. आणि या पिकांना सुद्धा लोकांना चांगला लाभ देता आला. वालाचं पीक या भागामध्ये बऱ्याच मोठ्या मदतीने घेतलं जातं. आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा संत्र्याच्या बागेचा पट्टा आहे. जुनी बाग आहे, खंगलेली आहे, पण ती सुद्धा या ठिकाणी या लोकांना वाचवता आलेली आहे. तर अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी फायदा झालेला आहे. ज्या ज्या ठिकाणी नाला खोलीकरण झालंय त्या ठिकाणी टाकलेल्या मातीवरती सुद्धा लोकांनी तुरी लावलेली आहे, काही ठिकाणी वाल लावलेला आहे, काही ठिकाणी एरंड लावलेली आहे आणि त्याच्यापासून सुद्धा लोकांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने पिकं घेतली. म्हणजे आज ह्या ठिकाणी जी माती घसरली असती